नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गृह अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये पुढील 5 वर्षांमध्ये शिक्षक भरतीला अजून सुद्धा चांगले दिवस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही। विद्यार्थ्याच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की सर, यावर्षी जर 30,000 पद भरती झाली तर पुढील 5 वर्षांमध्ये भरती होईल का? आम्ही बीएड करून फायदा होईल का? याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळतच राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीची प्रक्रिया सध्या टेट 3 ची चालू आहे आणि ती प्रक्रिया संपण्याच्या अगोदरच जून 2027 मध्ये परत एकदा टीआयटी एक्झाम 4 होणार आहे जून 2027 मध्ये। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या GR नुसारच की टीआयटी एक्झाम ही प्रत्येक वर्षी घेण्यात यावी, पण प्रत्येक वर्षी घेणं शक्य नसल्यामुळे 2 वर्षांनी होते। म्हणजे 2023 मध्ये झाली होती, 2025 मध्ये होणार आहे, त्याचबरोबर आता 2027 मध्ये होणार आहे। या मार्च महिन्यात झाली होती, इथे जून महिन्यात झाली होती आणि इथे सुद्धा जून महिन्यातच होणार आहे। सर्वात महत्वाचा अभ्यास कसा करावा, टीआयटी मध्ये 150+ मार्क कसे मिळावे। प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असते की बाबा आपल्याला झडपीच्या शाळेवर आपला नंबर लागावा, संस्था नको आहे किंवा पैसे भरणं सुद्धा नको आहे। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो 2 तास रोज तरी अभ्यास करावा लागेल आणि तो कोणत्या विषयाचा अभ्यास सुरुवात करायची ते पण सांगतो। त्यासाठी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे आपल्याला, टीआयटी असं मेसेज करायचे विद्यार्थी मित्रांनो। शेवटी मी तुम्हाला अभ्यासाची रूपरेषा आणि प्रत्येक विषयाला किती वेटेज द्यायचं हे पण सांगणार आहे। तत्पूर्वी आपण सिलेबस बाबत थोडीशी बारकावे बघू, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळवण्यासाठी कोणते विषय इम्पॉर्टंट आहेत ते पण पाहता येणार आहे। पहिला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे 2 विभाग पडतात, एक म्हणजे अभियोग्यता आणि दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता। याच्यामध्ये 2 डिवाइड केलेले आहेत। इथे 60% सिलेबस असणारे अभियोग्यतेमध्ये आणि यामध्ये 40% सिलेबस असणार आहे। म्हणजे जर तुम्हाला 40% मध्ये काय विचारलं जातं आणि 60% मध्ये काय विचारलं जातं ते पाहणार आहोत आपण। बघा, इथे 40% मध्ये 60% मध्ये तुम्हाला अंकगणित हा विषय 30 गुणाला असतो, जीएस व जीके हा विषय 30 गुणाला असतो, मराठी व इंग्रजी हा विषय 30 गुणाला विचारला जात असतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, हे 90 गुण तुमचे या ठिकाणी असतात, 90 गुण या ठिकाणी असतात। आणि सीडीपी हा विषय, सीडीपी म्हणजे कल, आवड, समायोजन, हे 30 गुण म्हणजे 120 गुण या अभियोग्यतेमध्ये तुम्हाला विचारले जातात, जेणेकरून टीईटीच्या सिलेबसची साम्य या अभियोग्यतामध्ये असतं। म्हणजे 120 गुण आपल्याला या अभियोग्यतेमध्ये इन्क्लूड असणारे म्हणजे बाल मानसशास्त्र, मराठी, इंग्रजी व जीएस, ईव्हीएस टाइपचे काही क्वेश्चन आपल्याला विचारले जात असतात। आणि येथे 80 मार्काला सरळ विद्यार्थी मित्रांनो रिझनिंग हा विषय असतो, बुद्धिमत्ता हा विषय असतो आणि या बुद्धिमत्तेचा आतापासूनच अभ्यास करणं गरजेचं आहे। म्हणजे जवळपास हे 80+30 बरोबर 110 मार्क हे आपले रिझनिंग आणि मॅथ या घटकासाठी असतात। आणि याचा अभ्यास आपल्याला 2 महिने 2.5 महिने करून चालत नाही। त्यासाठी तुम्हाला साधारणपणे 6 महिन्यापूर्वीपासून अभ्यास करणं गरजेचं आहे। आत्ताचा जर विचार केला, आता हा ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, म्हणजे जवळपास आपल्याकडे 9 ते 10 महिने अभ्यासासाठी शिल्लक राहिलेले आहेत टीआयटी 4 देण्यासाठी। आता टीआयटी 4 सर, टीआयटी 3 चाच सिलेबस कंप्लीट झाला नाही, तुम्ही म्हणताय की टीआयटी 4 होणार, 100% होणार। तर विद्यार्थी मित्रांनी एक गोष्ट लक्षात घ्या, टीआयटी 4 होण्याचं कारण सुद्धा मी तेवढंच महत्वाचं सांगतो। टीआयटी 4 होण्याचं कारण असं आहे की
TIT4 चे जे काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी नेमले जातात, त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ते प्रशिक्षणार्थी जाहिरात पण आली आणि शिष्यवृत्ती सुद्धा त्यांना अलॉट होणार आता थोड्या दिवसामध्ये, कारण त्यांची एक्झाम सुद्धा झालेली आहे. ती आपल्याला समजली नसेल पण झालेली आहे. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो आपण खास विद्यार्थ्यांसाठी कोर्स घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. त्या कोर्समध्ये काय असणार ते बघा. त्यामध्ये टीईटी आणि TIT दोन्हीचा सिलेबस एकत्रितरित्या असणार. तयारी करा, स्मार्ट पद्धतीने तुम्हाला तयारी करायची. TET TIT 2026-27 साठी विशेष मार्गदर्शन असणार आहे. संपूर्ण ऑनलाईन क्लासची सुविधा असणार आहे. अनुभवी व तज्ञ शिक्षक मार्गदर्शक असणार आहेत. अभ्यासक्रमानुसार नियोजनबद्ध अध्यापन केले जाणार आहे. अद्ययावत नोट्स व अभ्यास साहित्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टेस्ट पेपर वेळोवेळी मार्गदर्शन, डॉक्युमेंटचं बाबतची सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी दिली जाणार आहे. परीक्षाभिमुख सराव व MCQs असणार आहेत. सराव टेस्ट व नियमित ऑनलाईन टेस्ट सिरीज म्हणजे एखादा टॉपिक झाला समजा रिझनिंग वगैरेचा, तर त्याच्यावर आपण टेस्ट सिरीज सुद्धा अवलंब केलेली आहे. म्हणजे टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा उपलब्ध केलेले आहेत. यावेळेस विद्यार्थी मित्रांनो कॉम्पिटिशनचा विचार करता या सर्व गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या आहेत. त्यानंतर शंका निरसन वगैरे एक दिवस दिला जाणार आहे. मी स्वतः मार्गदर्शक असणार आहे. रेकॉर्डिंग लेक्चर म्हणजे पुनरावृत्ती सोय असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर लाईव्ह शक्य नसेल तर रेकॉर्ड सुद्धा बघता येणार आहे. त्याचबरोबर TET TIT मध्ये उत्तम गुणासाठी विशेष रणनीती असणार आहे. 26-27 परीक्षेच्या तयारीसाठी नियमित मार्गदर्शन असणार आहे. आणि विशेष म्हणजे वैयक्तिक मार्गदर्शन व प्रगतीकडे लक्ष असणार आहे. आणि या विशेष ऑफर मध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त फीस आकारली जाणार आहे 1999 एवढी फीस आकारली जाणार आहे. आणि आजच तुम्ही जर कोर्स जॉईन केला किंवा व्हिडिओ बघताय, व्हिडिओची लिंक सुद्धा मला फॉरवर्ड केलात तर हा डिस्काउंट तुम्हाला उपलब्ध असणार आहे. 3999 चा जो काही आपला ऑफर आहे ती फक्त 1999 मध्ये उपलब्ध असणार आहे. जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आगामी होणाऱ्या TIT एक्झाम मध्ये 150+ मार्क, आता कोणत्या विषयात किती मार्क मिळवायचे आणि ते अभ्यास आतापासून सुरुवात केल्यावर शक्य आहे का हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. सर्वात प्रथम तुम्हाला परत एकदा माझा नंबर देतो म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअप करायला सोपं जाईल, किंवा आपल्या ऍप्लिकेशन वर सुद्धा जॉईन करू शकता. ग्रो अकॅडमी पुणे नाव टाका, असं प्ले स्टोअरला जाऊन ग्रो अकॅडमी पुणे कुठलाही कोर्स जॉईन करा तुम्ही. तिथे तुम्हाला पूर्ण वर्षभर TET आणि TIT चं मार्गदर्शन मिळणार आहे. अभ्यास रणनीती म्हणजे मित्रांनो मॅथ आणि रिझनिंग मध्ये साधारणपणे 110+ मार्क मिळवायचे आपल्याला. CDP सारख्या विषयामध्ये 20 मार्क पर्यंत जायचंय. त्यानंतर GS आणि GK मध्ये तुम्ही साधारण 20 मार्कापर्यंत पोहोचा. आणि मॅथ आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये 10 मार्क मिळवले तरी आपलं टोटल जर विचारात घेतली 160+ मार्कापर्यंत पोहोचू शकणार आहोत. आता रिझनिंग मॅथचे आपण एक 10-15 मार्क अजून बी सोडून दिले तर शिक्षक बनण्यासाठी आपल्याला 140+ मार्क तरी आवश्यक असतात. ते मार्काची रणनीती तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून मिळवली जाणार आहे. आता इथे 110 मार्कापैकी आहे ना, याच्यामध्ये सगळे अद्ययावत गणित आणि ट्रिक्स न कसे सोडवायचे आपल्या युट्यूब चॅनलवर पण मी काही ट्रिक्स टाकलेले आहेत. त्या ट्रिक्सनं जर गेलात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही आणि भविष्यामध्ये ही परीक्षा पास करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. आणि ही कॉम्बो बॅच आहे. तुमचं TET पण कव्हर होणार आहे आणि TIT पण कव्हर होणार आहे. सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा उपलब्ध असणार आहेत, जेणेकरून तुम्हाला चालता बोलता मोबाईलवर कधीही वाचता येणार आहेत. आणि ही बॅच जॉईन करण्यासाठी माझा दिलेला संपर्क हा व्हॉट्सअप आहे, तसेच कॉलिंग आहे. नक्कीच कॉल करायला विसरू नका. जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.